नमस्कार मंडळी, सुप्रभात. ही कुंडी आहे ना, बटाट्याचा वेल आलेला ती कुंडी आहे आणि त्यामध्ये मी निर्माल्य टाकलेलं आहे झेंडूच्या फुलांचं. तर हे बघा, झेंडूचं एक छान रोप आलं आहे आणि त्याला इटुकलं पिटुकलं एक फूलसुद्धा आलं आहे. तर आपण काहीतरी नवीन नवीन अशा प्रयोग करत राहायचं. आणि ह्या झाडाची ना 2 महिन्यापूर्वी मी कटिंग केलेली आणि आता बघा किती फुलं बहरली आहेत. एवढं छान वाटतंय ना ह्या फुलांकडे बघून, खूप सुंदर वाटतं. आता अर्धा पाऊण तास मी बाहेरचं सगळं झाड लोट, त्यानंतर देवपूजा, रांगोळी, सडा हे सगळं आवरल्यानंतरचं तुम्हाला हे थोडंसं शूटिंग मी दाखवलेलं आहे. आणि आतमध्ये आज काय करायचं आहे ते पण पाहूया, चला. सकाळची देवपूजा, बाहेरचं अंगण झाडून लोटून, तुळशीला पाणी घालणं आणि इथं रांगोळीसुद्धा काढलेली आहे. पूजा झालेली आहे. उदबत्ती बघा अजून चालूच आहे आणि उंबऱ्यावरतीसुद्धा रांगोळी काढलेली आहे. त्यानंतरचं मी क्लिनिंगचं माझं थोडंसं सकाळचं रुटीन शेअर करते आज. तर सकाळी ना माझं किचन आणि हॉल हे दोन्ही आणि बाहेरचं कट्टा, अंगण वगैरे हे सगळं झाडून लोटून अगोदर मी आवरलेलं असतं. आणि त्यानंतर ह्या आतल्या 2-3 रूम आहेत तर ह्यानंतर मी ठेवत असते, कारण इथं पसारा भरपूर पडलेला असतो आणि ते सगळं आवरण्यामध्ये सकाळचा वेळ घालवणं मला ना ते नको वाटतं, कारण इथं खूप वेळ जातो माझा. आज तर मी 2च रूमचं तुम्हाला दाखवणार आहे. इथं काय काय असतं आहे आणि काय काय मला ते करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी. तर म्हटलं चला सकाळचं आपलं थोडंसं मॉर्निंगचं जे आहे रुटीन क्लिनिंगचं तर ते शेअर करूया. आता ही एक बेडरूम आहे. इथं मला हे बेडशीट मला काढून घ्यायचे आहेत. साधारण 10 ते 12 दिवसानंतर मी हे बेडशीट चेंज करते आणि स्वच्छ धुवून वगैरे मग नंतर मग पुन्हा अंथरून देते. तर अशा पद्धतीनं आता हे बेडशीट काढून इथं मी गादीसुद्धा ना झटकून लगेचच स्वच्छ करते, जेणेकरून झाडून घ्यायच्या अगोदर ना गादीवरची धूळ झटकली तर मग ते बरं पडतं. त्यासाठी मग हे आवरून घ्यायचं. मग आता हे झाल्यानंतर ही रूम मी स्वच्छ लोटून वगैरे घेणार आणि त्यानंतर दुसऱ्या रूमचं मला आवरायचं आहे. आणि या गोष्टी करण्यासाठी भरपूर वेळ पण जातो आणि सकाळी सकाळी जर बाकीचं सगळं आवरण्याच्या अगोदर ह्या जर गोष्टी करत बसलं तर इथं भरपूर वेळ जातो आणि काही ना काही केलंच जाते. आता या खिडकीमध्ये तुम्हाला पाठीमागं दिसलं असेल, हे ना गणपतीचं बॅक साईडचं स्टँड आहे, जे की मी त्या खिडकीमध्ये ठेवलं आहे. या खिडकीचा तसा तर काही जास्त उघडझाप करण्यासाठी काय वापर होत नाही, त्यामुळे या पडद्याच्या बाजूला पाठीमागं जागा आहे, तर तिथं ते मी गणपती उत्सवामध्ये डेकोरेशनसाठी मागं जे स्टँड वापरलं जातं तर ते स्टँड स्टोअर करून ठेवले. तर आता ही रूम माझी छान अशी झाडून लोटून वगैरे झालेली आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी कोणत्याही मावशी किंवा म्हणजे लावलेल्या नाहीत. तर ह्या गोष्टी मला करायला माझ्या वेळेनुसार करायला आवडतात, त्यामुळे मग ठीक आहे आपण तेवढं म्हणजे करू शकतो आहे. तर अशा काही गोष्टी असतात की आपल्या वेळेनुसार आपण केलं ना आपल्या मनासारख्या, तर मनाला एक समाधान पण असतं आणि आपल्याला पटेल तसं, आपल्याला आवडेल तसं आणि आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं आपण करू शकतो. आता त्या रूमचं तर आवरलं आहे. ही दुसरी रूम आहे. तर हे सुद्धा बेडशीट मला आता 10-12 दिवस झाले दोन्ही बेडशीट काढायचे होते. इथंसुद्धा मी पटकन हे सगळा बेड वगैरे स्वच्छ झाडून वगैरे घेते. किती जरी घाण नाही म्हटलं तरी धूळ ही असतेच, त्यामुळे धूळ झटकल्याशिवाय कुठल्याही गोष्टी आपण म्हणजे नाही करू शकत. आणि धूळ असली की ना मनाला प्रसन्न पण वाटत नाही. तर ही धूळ मी पटकन ना ह्या बेडशीटनं झटकून घेतली. आता ही दोन्ही बेडशीट मला धुवायला द्यायचे. उन्हाळा असल्यामुळं बेडशीट अगदी 8 ते 10 दिवसाला मी धुते आणि आता ही दोन्ही बेडशीट मी एकाच वेळी घालणार आहे मशीनमध्ये. कसं होतं माझं एवढं बाकीचं ना सगळ्या रूम वगैरे झाडून वगैरे होईपर्यंत मशीन होते आणि मग एकेका वेळी बरीच कामं होतात. अजून सोफा पण मला बघा इकडं सोफा पण छान म्हणजे पुसला नाही आहे 2 दिवस झालं. दुसरी रूम आवरायच्या अगोदर मी मशीनला इथं हे बेडशीट लावून देणार आहे. आणि हे माझं मशीन जवळजवळ 7 वर्ष झालेत या मशीनला बरं का. फ्रंट नाही, असं हे वरच्या झाकणाचं मशीन आहे. आणि अगोदर हे मी कपडे घातलेले रेग्युलरचे पण ते काढून ठेवले आणि आता हे म्हटलं पहिल्यांदा बेडशीट घालूया म्हणजे पटकन वाळायला पण घालायला होतील. आता हे 2 बेडशीट एकदम पातळ आहेत, त्यामुळे 2 एका वेळी मी घालू शकते.
एरियलचं मी हे लिक्विड वापरते. तसं तर असं नाही की म्हणजे प्रत्येक वेळी एकसारखंच लिक्विड वापरलं जातं असं नाही. मुलं वेगवेगळी कोणती पण आणतात. मग मी आणलं तर मी वेगळं आणते, सत्यजितनं आणलं तर तो वेगळं आणतो, सुजितनं आणलं तर तो वेगळा आणतो. त्यामुळे तिघांचे वेगवेगळे असतात. कोण ज्यावेळी बाजार करेल त्यावेळी ते वेगळं लिक्विड येतं. तर हे बघा गोदरेजचं मशीन आहे आणि थोडंसं हे मशीनचं वरचं झाकणसुद्धा मला पुसून घ्यायचं आहे आज. आणि हे बघा अशा पद्धतीने हे आहे. आता हे मी हेवी मोडवर लावणार आहे आणि त्यानंतर हे कपडे 60 मिनटामध्ये धुवून स्वच्छ निघतील. कपडे म्हणजे बेडशीट. तर आता इथं हे रात्रीचं मी मशीन एकदा लावलेलं, तर ही सुद्धा कपडे आहेत, ही मला आता ठेवून द्यायचे आहेत घड्या घालून वगैरे. आणि बरंचंच काम असतं, असं नाही की काम काही नाही काम काही नाही. प्रत्येकजण विचारतं मला तुला काय एवढं काम असते. तर ही बघा न संपणारी कामं आहेत. गृहिणींना कामं कराल तेवढी थोडी असतात. एक झालं की एक, कामांची लिस्ट काही संपत नाही गृहिणींची. सकाळच्या रुटीनमध्ये असं बरंचंच म्हणजे असतं. मला थोडंसं ना मी एकसारखंच कुठल्या जागेला म्हणजे असं जास्त वेळ नाही थांबत. अगदी अर्धा पाऊण तास इथं थोडं करायचं तिथं थोडं करायचं असं करत करत सगळं आवरायचं. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील ना तर एकाच जागी थांबून मग पाय वगैरे दुखतात. त्यामुळं मग थोडं बाहेरचं क्लिनिंग करायचं, झाड लोट, झाडांना पाणी तर रोज द्यायला लागते सकाळी किंवा संध्याकाळी. आता आज काही मी दिलेलं नाही, संध्याकाळी देणार आहे आज. तर आता ही कालची कपडे मी काढून आणलेत, घड्या घालून नंतर ठेवायच्या. आता अजून झाडायचं बाकी आहे, स्वयंपाक बाकी आहे आणि उन्हाळा चालू आहे. हे करता करता भरपूर म्हणजे तहान लागते. मग आधेमध्ये ना असं थोडं अगदी अर्धी वाटी पाणी प्यायचं. मग पुन्हा कामाला लागायचं. तर चला, अजून आत्ता मला बेडरूममधलं मी फक्त आत्ता बेडशीट धुवायला काढलेत, मशीनमध्ये घातलेत ते. आणि आता अजून बेडरूम मला आवरून घ्यायचे. हे असे 2 बेड आहेत माझ्याकडे छोटे छोटे आणि ह्या अशा 2 गाद्या आहेत. आता काय एकावर एक ह्या अशा मी गाद्या टाकल्यात आणि ते सत्यजित रात्री झोपलेला. आता हे बेडशीट आमच्या भिशी ग्रुपमधल्या एका मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं, तर त्यांनी ना सगळ्यांना हे गिफ्ट स्वरूपामध्ये प्रत्येकीला एक बेडशीट असं दिलं. त्यामुळं मी म्हटलं की चला यावरती डिझाईन वगैरे पण छान आहे आणि फॅब्रिक पण चांगलं होतं, त्यामुळं मी ते वापरायला काढलं आणि खरंच छान आहे. असे काहीतरी ना युजफुल वस्तू जर दिल्या तर त्या आपण वापरू पण शकतो. तर हे 2 जे छोटे छोटे बेड आहेत ते सोफा आणल्यामुळं ना जागा नाही आहे ठेवायला, त्यामुळे मी हा एक बेड बेडरूममध्ये ठेवला आहे आणि एक वरती जिन्यावरती ठेवला आहे. आता हे दोन्ही पण मला गावी द्यायचे आहेत कारण तिथल्या रूममध्ये मला ठेवता येतील. तर अशा पद्धतीनं हा सकाळचा मॉर्निंगचा रुटीन कसं वेळ जातो आहे मला समजतच नाही. आणि आता पटकन हे झाडून घ्यायचं. आता इथे एक टिप पण देते, ज्यावेळी आपण ना एखादी रूम किंवा खोली झाडत असतो त्यावेळी ह्या सगळ्या अशा गोष्टी असतात ना यावरची पहिल्यांदा धूळ झटकून घ्यायची, जेणेकरून रूम पूर्ण क्लीन होण्यासाठी मदत होते. आपण अगोदरच खालचं फरशीवरचं झाडून लोटून घेतलं आणि पुन्हा ते सगळं झटकत बसलं तर पुन्हा आणि ते धूळ सगळं होत जाते. तर अशा प्रत्येकीच्या ना काही पद्धती असतात, तर मी अशा पद्धतीनं पहिल्यांदा करते. पहिल्यांदा सगळी धूळ झटकून घ्यायची आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करत बसायचं. तर हे रुटीन आज मी शेअर करत आहे तुमच्याबरोबर. कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोण चॅनलवर आला असेल तर नक्की व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ खरं तर मी छोटा करायचं ठरवलेलं, पण हा किती छोटा करणार ना, छोटा होतच नव्हता. त्यामुळे म्हटलं चला आज हा मोठा व्हिडिओ आपण शेअर करूया. तर आत्ता माझं हे झालं आहे. अजून इकडचा कोपरा मी तुम्हाला दाखवायचा आहे. इकडच्या कोपऱ्यामध्ये एवढा पसारा आहे की 4 दिवस सलग जर कुठं गाव वगैरे झालं किंवा आता गेट टुगेदर रिसेंटली झालं आहे माझं, तर त्या दिवशीची साडी वगैरे ते सगळं ठेवलं आहे. आणि गेट टुगेदरलासुद्धा ना आमच्या वर्गातल्या मुलांनी सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून पैसे जमा केलेले आणि जेवणाचा वगैरे कार्यक्रम तर केलाच होता. त्याचबरोबर सगळ्या मुलींना माहेर म्हणून एक प्रत्येकीला ओटी आणि साडी वगैरे दिलेली आहे. तर ती साडीसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा हा पसारा 2 दिवसाचा पसारा आहे. गेट टुगेदर झाल्यानंतरचं हे आहे आणि मी एकावर एक असं सगळं ना पसारा इथं टाकत गेले तर तो ढिगच झालं आहे. असं कोणाकोणाच्या बाबतीत होते मला सांगा. मग 3-4 दिवस गेले की मग असं वैताग येतोय ना की तो ढीग बघून नको आत्ता करायला. मग आता म्हटलं चला आज हे पटकन करूया. तर हे बघा
ज्या काही गोष्टी पर्स असू दे काय असू दे ठेवलं जाते. तर ही साडी मी नेसलेली गेट टुगेदरला आणि हे दुसरी साडी दाखवते. ही मला म्हणजे नेसवलेली साडी आहे. प्रत्येक मुलीला अशा टाईपमधल्याच साड्या होत्या. तर ही छान आहे साडी. मी म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून घेणार आहे. पिकोफॉलला पण द्यायची आहे मला ही साडी. आणि आता हे पटपट आवरून घेते. तर हा जो काउंटर आहे ना, तर एक सुरेखाताई म्हणून आहेत, त्यांनी मला विचारलेले ह्या म्हणजे ह्या जागेचा तुम्ही काय उपयोग करताय. तर हा बघा उपयोग, सगळं जे काय असेल ना ते इथं आणून असं ठेवलं जातं. बाहेर आलं पर्स इथं ठेवायची, पिशवी इथं ठेवायची, सामान इथं ठेवायचं. मग कपडे म्हणजे वाळलेले कपडे असू देत, घड्या घालायचे कपडे असू देत, सगळं ह्या काउंटरवर येऊन पडतं आणि असा मोठा ढीग होतो. मग एक दिवशी मी असं काढायला घेते. तर असा प्रॉपर असा काय यूज एक दिवशी होतो नाही असं नाही, पण जास्त करून स्टोअरच होतं ह्यावरती. तर आत्ता मी स्वच्छ हे करून घेतलं आहे. आता कमीत कमी यावरती सामान ठेवीन असा म्हणजे विचार आहे माझा. आणि या कोपऱ्यामध्ये मला एक छान शोपीस पण ठेवायचं आहे, एखादी फुलांची म्हणजे फुलदाणी वगैरे असं. पण ते अजून काही आणलं जात नाही आहे माझ्याकडनं. बघूया कधी आणेन, त्यावेळी मी नक्कीच शेअर करणार आहे. तर कसा झाला आहे व्हिडिओ नक्की सांगा कमेंट. बऱ्यापैकी माझं सगळं आवरलं आहे. आणि हा ना मी काल चिवडा केला होता, दाखवते तुम्हाला. हे बघा, वाव मस्त, एकदम भारी झालं आहे. असं दिसणं का झालं आहे व्यवस्थित. हे बघा, कांदे पोहेची पोहे ना तळून केलेला चिवडा आहे मस्त असा, एकदम भारी. दूध मी गरम करायला ठेवलं आहे आणि आत्ता बऱ्यापैकी माझी साफसफाई स्वच्छता आवरली. आता थोडंसं भूक लागली, नाश्ता केला नाही. चिवडा केलेला म्हणजे रात्री केलेला चिवडा, त्याची काही रेसिपी शेअर नाही केली, पण छान झालं आहे क्रिस्पी. थोडासा खाऊन घेते आणि ते गॅस कट्ट्याजवळ उभा राहिले करून दूध ठेवले उकळायला. अजून बरीचशीच कामं बाकी आहेत. म्हटलं चला सकाळी मी काय काय करते मॉर्निंग रुटीनमध्ये, तर ते पण शेअर करते तुमच्याबरोबर. माझ्याकडं झाड लोट किंवा फरशी पुसायला अशी काही बाई नाही आहे. माझं मी करते ते, ती कामं मलाच करायला आवडतात. घाम आला. हे फक्त सकाळचं क्लिनिंगचं एक अर्धा पाऊण तासाचं रुटीन होतं. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका.